आज वंदे मातरमची 150 वर्ष आणि भारत मातेच्या स्तुती गौरव दिनाचा आज दिवस आहे। सार्ध शताब्दी महोत्सव आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आजचा हा सोहळा मंगलमय सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीत पार पडत आहे। यासाठी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय व्यासपीठ, सर्व शाळांचे शिक्षकवृंद, त्याचबरोबर विविध कार्यालयातील उपस्थित असलेले मान्यवर, या सर्वांचे सरेस हायस्कूलच्या या प्रांगणामध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहोत। सर्वप्रथम आज आपल्यासोबत माननीय तहसीलदार साहेब, माननीय श्री आदेशजी डफळ या ठिकाणी उपस्थित आहेत। तर मी सर्वप्रथम विनंती करतो आपल्या ITIचे निदेशक श्री किरण देशमुख सर या कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करणार आहोत। सर्व उपस्थित मान्यवरांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्प आणि हार अर्पण करू। त्याचबरोबर आपल्या मुरुडचे पोलीस निरीक्षक माननीय श्री परशुराम कांबळे सर, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री राणे सर, त्याचबरोबर नर्स अकॅडमी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका प्रीतम वाळंज मॅडम, माननीय पत्रकार श्री जाधव सर, ITI मजगावचे प्राचार्य आझर उल्डे सर, आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या माननीय दीपाली रोडकर मॅडम, या कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन करून आपण सुरुवात करणार। साहेब, त्याचबरोबर वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय श्री परशुराम कांबळे साहेब, या शाळेचे मुख्याध्यापक राणे सर, आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या दीपाली रोडकर मॅडम, पत्रकार श्री जाधव सर, त्याचबरोबर मजगाव ITIचे आझर उल्डे साहेब, त्याचबरोबर प्रातिनिधिक स्वरूपात केंद्रप्रमुख श्री माने सर आहेत, श्री जितेंद्र मक्कू सर आहेत, नज हायस्कूलच्या या ठिकाणी उपस्थित असलेल्या मुख्याध्यापिका प्रीतम वाळंज मॅडम, त्याचबरोबर उपस्थित असलेले इतर ITIचे निदेशक आणि विविध पदावर कार्यरत असलेले सर्व शिक्षक, आपल्या सर्वांचं या ठिकाणी वेळेअभावी आणि सर्वांचं या ठिकाणी आपण शब्दसुमनाने स्वागत करीत आहोत आणि लगेचच आपण पुढील कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। क्रांतीवीरांच्या बलिदानाने गड्या अशी किमया, स्वातंत्र्याची उंच पताका गगनावर फडफडली, थोर हुतात्मे झाले त्यांच्या बलिदानाचे स्मरण करू, देशासाठी लढले मेले त्या वीरांना नमन करू, भारतभूमीसाठी लढले त्या वीरांना विसरू नको, सरळ साथ देशाला द्यावी, मार्ग वाकडा धरू नको, भारतभूचे सैनिक आपण, जाती जातीमध्ये फुटू नको, धर्मामध्ये फुटू नको, भाषेमध्ये फुटू नको, भारतभूचे सैनिक आपण, प्रांतामध्ये फुटू नको,
स्वातंत्र्याची आण आम्हाला, स्वातंत्र्याची आण तुम्हाला, तुकडे तुकडे करू नको, तुकडे तुकडे करू नको, भारत भूचे सैनिका आपण, मार्ग वाकडा धरू नको, मार्ग वाकडा धरू नको. पण आम्हाला हे सांगणारे तुम्ही कोण, कोणत्या गावचे? हमके हमारी भाषा में समजाओ. तुला मराठी येत नाही, आम्हाके बंगाली येते, मने गुजराती आती, हमें उर्दू आती है. अरे बस, असेच आपले प्रांत धरून आपले स्वातंत्र्य सैनिक फक्त स्वार्थासाठी, आपल्या स्वतःच्या राज्यासाठी, भागासाठी लढले असते तर भारत स्वतंत्र झाला असता का? टिळक सावरकरांनी फक्त महाराष्ट्र बघितला असता, गांधींनी गुजरात, बोसांनी बंगाल, भगतसिंगने पंजाब. तेव्हा तुम्ही असता तर एकाच्या जागी शेकडो पाकिस्तान आणि बांगलादेश तयार झाले असते. सुदैवानं तेव्हा देशाला बांधून ठेवलं होतं एका मंत्राने. मंत्राने? होय, एका मंत्राने. तुम्हाला देश हवा आहे की देशाचे तुकडे? आम्हाला आमचा देश हवा आहे. हो ना? मग बघा, देशप्रेम काय असतं, देशासाठी त्याग करणं म्हणजे काय असतं, आणि तो मंत्र कोणता हे सुद्धा. कीर काळोख्या रात्री गणेश खिंडीच्या निर्जन रस्त्यावर चाफेकरांची 3 भावंड पिस्तूल आणि तलवार घेऊन दबा धरून बसलेत. तिघही तरुणी मुलं, तिघांचीही लग्न झालेली, दोघांना तर मुलबाळ आहेत. पण आज मुला बायकांना घरी सोडून या सुनसान सडकेवर जीवाचे रान करून वाट बघतायत गोंद्या आला रे या शब्दाची. कारण मरणाला अगदी खेटून का बसलेत? याचं कारण तो मंत्र. गोंद्या आला रे, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. अलीपूर कोर्टाच्या आवारात फिरतय एक कोवळं विकलांग मूल. उजवा हात जन्मापासून निर्जीव, त्या हाताने साधी टाचणी उचलू शकत नाही तो. पण आज त्या हाताला वजनदार वस्तू बांधले त्याने, पिस्तूल. का? कारण तोच मंत्र. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. लंडनच्या एका सभागृहात सर्वांसमोर एका बड्या इंग्रज ऑफिसरला गोळ्या घालून एक तरुण शांत उभा होता. डोंट टच, माझ्या कोटाची इस्त्री बिघडेल. कुठून आणली मदनलाल धिंगराने ही सहजता? या मंत्रातून वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. बंगालात फासावर लटकण्याआधी एक मुलगा आपल्या आईसमोर उभा आहे. त्याची आई म्हणते, खुदीराम, आता माझं कसं होणार? एकतर मी विधवा, त्यात तूही चाललास. आई, मी फक्त तुझा नाही तर माझी दुसरी आई, माझा देश, त्या भारत मातेचा विचार करतोय. एकदाच परवानगी दे आई, असा जातो आणि असा फिरून येतो. हसत हसत चढेन फासावर, सारं जग बघत राहील. 10 महिने 10 दिवसानंतर मावशीच्या पोटी जन्म घेईन. आणि आई, जर तू मला ओळखू शकली नाहीस तर माझ्या गळ्याकडे पहा, तुला फाशीचे वळ दिसतील, तेव्हा ओळख मी तुझा खुदीराम आहे. कुठं कमवलं त्यानं हे वाघाचं काळीज? या मंत्रातून वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. हा मंत्र
तेव्हाही आपल्याला बांधून ठेवत होता आणि आजही. या मंत्राची गोष्ट सुद्धा मजेशीर आहे भाऊ. हा तेव्हाचा काळ जेव्हा ब्रिटिशांची राजधानी होती कलकत्ता. तिथल्या एका लेखकाने एक कादंबरी लिहिली. त्याचं नाव होतं आनंदमठ. लेखकाने त्याच्या मित्रांना कादंबरी ऐकायला बोलवलं. वाह वाह, काय मस्त लिहिलं आहेस. हो ना, एक एक पात्र डोळ्यासमोर उभं राहतं आणि शेवट तर भन्नाट जमला आहे. हा पण सांगायचं तर हो हो बोला ना. म्हणजे बघा, बाकी कादंबरी मस्त बंगालीत जमली आहे, पण ते एक गीत आहे ना, त्यात मजा येत नाही. म्हणजे असं वाटतंय की ते गीत कशाला उगाच मध्ये काढून टाका. हो हो हो, बरोबर बोलत आहेत. गीताने मजा जाते. आणि ते गीत सुद्धा असं वाटतंय की तू देशाला उद्देशून लिहिलं आहेस. उद्या इंग्रज बंदी घालतील या पुस्तकावर. होय, म्हणून ते गीत तू काढून टाक. असं म्हणजे ही गीत देशासाठी आहे असं वाटतंय तर. हो हो हो, ठीक आहे, विचार करतो. हे गीत देशासाठी वाटतं आहे, कारण हे गीत देशासाठीच लिहिलं आहे. हे इंग्रज काय, संपूर्ण जगाने जरी बंदी घातली तरी हे पुस्तक छापलं जाईल आणि हे गीत पुढच्या युगांसाठी प्रेरणा बनून उभं राहील. एक मंत्र बनेल, एक मंत्र. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. हा मंत्र तर आम्हालाही माहीत आहे. हो, पण अर्धाच. मग संपूर्ण वंदे मातरम का शिकवित नाही? त्यात नद्याची, डोंगरांची नावं आहेत. आणि हो, आम्ही त्यांना वंदन करत नाही. मला एक सांगा, आपण आईच्या पाया पडताना फक्त तिच्या पायाला नमन करतो का? नाही, आपण तिच्या अस्तित्वाच्या पाया पडतो. हा मंत्र भारत मातेचे अस्तित्व मांडतो. म्हणून आज सर्वजण आपण एकदा जोरदार हा मंत्र सर्वांनी मिळून बोलायचा आहे. वंदे, बोला सर्वांनी, वंदे, वंदे मातरम. खूपच छान. सर्वांनी त्यांचं जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करायचं आहे. खूप छान सादरीकरण केलं, आपल्याला इतिहासाची आठवण करून दिली. यानंतर श्री अक्षय भाटकर आपल्या सर्वांना एक प्रत दिली आहे. वंदे मातरम त्याच्यावर लिहिलेलं आहे. तर आपल्याला श्री अक्षय भाटकर सर वंदे मातरम या गीताचं सादरीकरण करतील आणि आपल्याला त्याच्यासोबत बोलावं लागणार आहे. माननीय घाटवळ सरांना विनंती आहे, कृपया आपण सर्वांना सावधानची एक सूचना देण्यासाठी इथे आलं तर फार बरं होईल. सर्वांना, सर्व उपस्थित शिक्षक आणि विद्यार्थी सर्वांना विनंती आहे की आपण जिथे आहात तिथे जाग्यावरच उभं राहायचं आहे. कृपया सर्वांनी उभं राहायचं आहे. वंदे मातरम, वंदे मातरम. सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्यश्यामलां मातरं वन्दे मातरं. शुभ्रज्योत्स्नां पुलकितयामिनीं फुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं वन्दे मातरम्.
कोटि कोटि कंठ कल कल निनाद कराले कोटि कोटि भुजैर धृत खर करवाले के बोले माँ तुम्ही अबले बहुबलधारिणीं नमामि तारिणीं रिपुदलवारिणीं मातरं वन्दे मातरम् तुम्ही विद्या तुम्ही धर्म तुम्ही हृदय तुम्ही मर्म त्वं हि प्राणा शरीरे बाहुते तुम्ही मा भक्ती हृदये तुम्ही मा शक्ती तुम्हारी प्रतिमा गडी मंदिरे मंदिरे वंदे मातरम् त्वं हि दुर्गा दश प्रहरण धारिणी कमला कमलदल विहारिणी वाणी विद्यादायिनी नमामि त्वां नमामि कमलां अतुलां सुजलां सुफलां मातरम् वन्दे मातरम् श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां धरणीं भरणीं मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं भारत माता की या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या माननीय सौ रोटकर दीपाली रोटकर मॅडम या सर्वांना अभिवादन करून मी आपल्याच्या या कार्यक्रमाचा मुख्य विषय वंदे मातरम याच्यावर थोडंसं बोलणार आहे. जे काही बोलणार आहे ते आपण आपल्याला अभ्यासपूर्वक म्हणून लक्षात ठेवा. कार्यक्रमाची रूपरेषा थोडी बदलली असल्याकारणाने मी वंदे मातरमबद्दल जे काही महत्त्वाचं जे तुम्हाला माहीत असेल आणि नसेल असंही काही या ठिकाणी बोलणार आहे. काय आहे वंदे मातरम? बघायला गेलं तर दोन शब्द. वंदे मातरम हे भारतभूमी माझे तुला वंदन आहे, मी तुला शतशः नमन करतो, इतकेच शब्द फक्त या वंदे मातरममध्ये आहेत. या वंदे मातरम गीताने खरं तर म्हणजे वंदे मातरम असू दे नाही तर आपलं राष्ट्रगीत जनगण मन असू दे, यामध्ये आपल्या भूमीचं वर्णन केलेलं आहे. यामध्ये आपले नद्या पर्वत त्याचबरोबर सागर त्याचबरोबर या भूमीला ज्यांनी ज्यांनी पावन केलं असे वेगवेगळे नररत्न ईश्वरी अवतार या भूमीवर जन्मले. जसे की श्री प्रभू रामचंद्र, जसे की माननीय श्रीकृष्ण, त्याचबरोबर धनुर्धरी अर्जुन आणि त्याचबरोबर ज्यांचा आवर्जून उल्लेख करावा असं महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. या सगळ्यांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेली भूमी म्हणजेच आपली भारतभूमी. मित्र हो, कसं आहे की बघा म्हणजे आपली संस्कृती इतकी महान आहे की या संस्कृतीमध्ये ही एकमेव संस्कृती आहे की जिला भारत मातेला पितृभूमी नाही म्हटलं तर मातृभूमी म्हटलेलं आहे. आपल्याकडे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याचं स्थान माते समान मानलं गेलेलं आहे आणि अशा या मातृभूमीला वंदन करणं, अशा या मातृभूमीचं पूजन करणं आणि अशा या मातृभूमीचं स्मरण करणं हे इथं बसलेल्या प्रत्येकाचंच आद्य कर्तव्य. आता तसं पाहायला गेलं तर हे वंदे मातरम गीत निर्माण कसं झालं बरं? तर आता या ठिकाणी आपण ही जी नाटिका बघितली किंवा आता या ठिकाणी आपण वंदे मातरम जे या विद्यार्थ्याने सादर केलं, खरंच खूप अप्रतिम असं त्याचं सादरीकरण या ठिकाणी झालं. काय आहे की बंकिमचंद्र चट्टोपाध्याय हे पूर्वीच्या काळामध्ये कादंबरी प्रकार नव्हताच, तो या बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांनी
म्हणजे अस्तित्वात आणलं असं म्हणायला हरकत नाही की हे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय दरवेळेस नवरात्रीच्या उत्सवामध्ये त्यांच्या गावी जात असे. कलकत्त्याला नौहाटी कांटालपाडा म्हणून ते गाव होतं आणि त्या गावामध्ये जाऊन दुर्गेचा उत्सव ते साजरा करत असत नवरात्रीच्या उत्सवामध्ये. आणि एकदा असेच ते नवरात्रीच्या उत्सवामध्ये बसले असताना त्या ठिकाणी ते देवीचं दर्शन घेत होते. पण दर्शन घेता घेता त्यांना असं लक्षात आलं की एक असं म्हणजे नदीच्या पात्रातून एक अशी देवीच जणू की बाहेर आली आहे, जी अशी एकदम सुवर्णहार रत्न मांचक घातलेली आणि म्हणता म्हणता ती लोप पावली. त्यांना कळेच ना की आपल्याला खरोखर हे दर्शन झालं की भास झाला. आणि मग त्यानंतर त्यांना असं वाटलं की हा भासच होता की माहीत नाही, पण मला ही एक सूचना होती की ही जणू काही भारत माताच आलेली आहे वरती आणि ती जी पारतंत्र्यात जखडलेली आहे ती मला सांगते की मला याच्यातून बाहेर काढा. आणि तिला बाहेर काढण्यासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे, काहीतरी आपण लिहिलं पाहिजे. आणि यासाठी बऱ्याच वेळा हातात शस्त्र घेऊनच क्रांती घडते असं नाही, तर लेखणी हे देखील फार मोठं शस्त्र आहे. आणि या लेखणीच्या माध्यमातून क्रांती घडवून आणणारे बरेच लोक होते आणि त्यातलेच एक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. आत्ताच इथं आपल्याला सांगितलं नाटकाच्या माध्यमातून की आनंदमठ कादंबरी जी आहे ही आनंदमठ कादंबरी बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांनी लिहिली. आणि ते जे त्यांना स्मरण झालं होतं की इथे काहीतरी आपल्याला पारतंत्र्यातून काही गोष्टी सूचित करतात, तर या भारत मातेसाठी आपण काहीतरी लिहावं. आणि त्या लिखाणातूनच एक हाती त्यांनी वंदे मातरम हे गीत पूर्ण केलं. हे वंदे मातरम गीत आत्ता या ठिकाणी जे गायलं ते 5 कडव्यांचं आहे, जे आपण नेहमी 2 कडव्यांनी अनेक ठिकाणी सादर करतो, कारण त्या 2च कडव्यांना पूर्ण मान्यता मिळालेली आहे. आता हे जे गीत आहे हे गीत सुरुवातीला कुणाला फारसं रुचलं नाही, पटलं नाही, कारण का त्याची भाषा बंगाली आणि संस्कृत होती. आता बंगाली आणि संस्कृत भाषा पटकन कळे नाही. पहिली गोष्ट म्हणजे की कुणालाही ज्या वेळेस एखादं तत्त्वज्ञान द्यायचं असेल तर ते तत्त्वज्ञान त्याच्या कंठी उतरवण्यासाठी, त्याच्या गळी उतरवण्यासाठी आधी त्याचं पोट भरलेलं असायला पाहिजे. जेव्हा माणूस भुकेने तडफडत असेल तेव्हा त्याला कुठलंच तत्त्वज्ञान कामी येत नाही. आणि मग अशा वेळेस की लोकांना त्या गाण्याचा काही अर्थ कळे नाही, गाणं काही कळे नाही, आणि मग की या गाण्याचं महत्त्व कसं अधोरेखित करायचं. आणि मग त्याच वेळेस त्यांनी हे गीत आनंदमठ या कादंबरीत समाविष्ट केलं. इतिहास व्याख्याते किंवा इतिहास अभ्यासक रंगा हिरोजी यांनी असं या गीताचं वर्णन करताना म्हटलेलं आहे की हे गीत म्हणजे काय आहे, तर जणू एखादं जलाशय, एखाद्या पाण्यावर कमळ उगवतात तेव्हा जितकं सुंदर दिसतं, कमळ आणि पाणी यांचं मिश्रण जेवढं अधिक सुंदर तितकंच वंदे मातरम आणि आनंदमठ यांचं मिश्रण अधिक सुंदर दिसतंय. ही उपमा त्यांनी दिली. आणि खरोखरच या कादंबरीने इतिहास घडवला. सशस्त्र क्रांतीचा इतिहास ज्या कादंबरीमध्ये आहे ती कादंबरी आहे आनंदमठ. आणि या कादंबरीच्या माध्यमातून आणि या गीताच्या माध्यमातून खरंच की एक क्रांतीचा घोष. काय झालं की एकदा राष्ट्रीय अधिवेशन होतं साधारणपणे 1896 मध्ये. आणि या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनामध्ये रवींद्रनाथ टागोरांनी या गीताचं जाहीर गायन केलं. आणि हे जाहीर गायन त्यांनी जेव्हा केलं तेव्हा त्यांनी एक त्याला अशी चाल लावली जी आपली पारंपरिक मंगलाष्टकांची होती. आणि पारंपरिक मंगलाष्टकांमध्ये हे जे गीत म्हटलं गेलं ना, या गीतामुळे एक त्या गीताला वेगळाच गोडवा प्राप्त झाला आणि लोकांना हे गीत आवडू लागलं आणि हे गीत लोकांच्या हृदयामध्ये बसलं. आणि त्यानंतर 1905 मध्ये कलकत्ता इथल्या टाऊन हॉलमध्ये अधिवेशन चालू होतं. वंगभंग आंदोलनासाठीची सभा चालू होती आणि त्या वंगभंग आंदोलनाच्या सभेमध्ये एक क्रांतिकारक आला आणि त्याने डायरेक्ट मोठ्यान घोषणा दिली, वंदे मातरम. आणि ती घोषणा अशी होती की आसवंत त्यांनी दणकावून सोडला आणि लोकांना कळेच नाही काय झालं. आणि या वंदे मातरम या 2 शब्दामध्ये इतकी ताकद निर्माण झाली की हा वंदे मातरम हे 2 शब्द राहिले नाही, तर या वंदे मातरमला राष्ट्रमंत्र म्हणून घोषित करण्यात आलं. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय हे साधारणपणे 1894 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. पण त्यांचा मृत्यू झाला त्यावेळेस मृत्यूच्या समयी त्यांनी एक स्वप्न पाहिलं होतं आणि ते सगळ्यांना म्हणाले होते की माझं वंदे मातरम आजपर्यंत लोकांच्या मनात तेवढं ठसलेलं नाही आहे, परंतु मला नक्की असं वाटतंय की एक दिवस या वंदे मातरमचाच असेल आणि हे वंदे मातरम गीत जे आहे हे वंदे मातरम गीत असं काही लोकांचं म्हणजे डोक्यात नाचेल किंवा असं सगळीकडे ते प्रसिद्ध होईल की डोक्यावर घेऊन लोक नाचतील या गीताला. आणि असं स्वप्न त्यांच्या मृत्यूनंतर 11 वर्षांनी खरोखर सत्यात उतरलं. कारण जसं युद्धावर जाताना आपल्या महाराष्ट्रामध्ये आपले मावळे हर हर महादेवची गर्जना देतात, तसं भारतातला पारतंत्र्य लढाई जेव्हा युद्ध होत गेली त्यावेळेस गर्जनेसाठी वंदे मातरम हे शब्द वापरले.
आता वंदे मातरम 2च शब्द, पण जेव्हा त्या टाऊन हॉलमध्ये या वंदे मातरमची गर्जना झाली, ज्या राष्ट्रीय सभेमध्ये टागोरांनी हे गीत गायलं, त्यावेळेस मात्र की ब्रिटिशांना मात्र या 2 शब्दांची प्रचंड भीती वाटायला लागली. काय आहे या वंदे मातरममध्ये, काय एवढी धडकी भरावी. पण वंदे मातरम हे शब्द म्हणायचेच नाही. वंदे मातरम शब्द जर कोणी म्हणले तर त्याला अटक करा, त्याला शिक्षा करा, त्याला लाठीमार करा, त्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारे त्याला बेजार करून सोडायचं. आणि म्हणून लोक थोडी घाबरली, पण नमली नाही. लोकांनी हेच वंदे मातरम गीत जिथे जागा मिळेल तिथं कोपऱ्यात जाऊन वंदे मातरम गीत म्हणायला सुरुवात केली. आणि या वंदे मातरम गीताला लोकांनी अजरामर केलं. तसं पाहता ज्या वेळेस आपण स्वतंत्र झालो 1948मध्ये, त्यावेळेस सगळ्यांना असं वाटत होतं की वंदे मातरम हे गीत जे आहे हे वंदे मातरम गीतच आपलं राष्ट्रगीत होईल. परंतु राजकीय नेतृत्वाखाली म्हणा किंवा त्यावेळच्या राजकीय वलयामुळे वंदे मातरम गीत हे गीत राष्ट्रगीत म्हणून न घेता जनगण मन या गीताचा स्वीकार राष्ट्रगीताचा करण्यात आला. अर्थात की तेही काही कमी दर्जाचं नाही आहे, तेही तितक्याच ताकदीचं आहे. आणि म्हणून की वंदे मातरम गीत हे मागे पडलं, जरी मागे पडलं असेल तेव्हा ज्या वेळेस 24 जानेवारी 1905ला संविधान लिहिलं गेलं, त्या संविधानामध्ये मात्र या वंदे मातरमला राष्ट्रीय गीत म्हणून घोषित केलं. जनगणमन राष्ट्रगीत तर वंदे मातरम राष्ट्रीय गीत. आणि या राष्ट्रीय गीताला वंदे मातरम आणि जनगणमन या दोघंही गीतांना समान दर्जा प्राप्त करण्यात आला. आणि या समान दर्जामुळे वंदे मातरम आजही प्रत्येक वेळेस तितक्याच अभिमानाने आणि तितक्याच ताकदीने गायलं जातं. मित्रहो, मला आता इथे बोलताना एक गोष्ट नमूद करावीशी वाटते किंवा सांगावीशी वाटते की आपलं पडेल. मला असं वाटतंय की जे गीत प्रत्येक वेळेस वेगळ्याच चालीत गायलं गेलं, त्या गीताला आपण आत्ताच्या काळामध्ये थोडंसं पाहिलं तर सगळ्यांनाच इथं बसलेल्या प्रत्येकाला मला असं वाटतंय A.R. रहमान हे नाव खूप चांगलं माहिती असेल, जे आत्ताचे गायक आहेत आणि एकदम ताकदीचे गायक आहेत, ज्यांनी 1997मध्ये वंदे मातरम हा अल्बम काढला. आणि या वंदे मातरमच्या अल्बममधून त्यांनी जागतिक स्तरापर्यंत आपलं वंदे मातरम असं काही पोचवलं की जेव्हा BBCने सर्वेक्षण केलं तेव्हा या BBCच्या सर्वेक्षणात असं लक्षात आलेलं आहे की वंदे मातरम हे जगात दुसऱ्या स्थानकावरचं गीत ठरलेलं आहे. याच्याहून मोठी गोष्ट कुठली असूच नाही शकत. आणि म्हणून वंदे मातरम हा एक राष्ट्रमंत्र आहे, वंदे मातरम हे एक गीत आहे. हे स्वातंत्र्यपूर्व काळामधून म्हणजे पारतंत्र्यातून स्वातंत्र्यामध्ये आपल्याला आणण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असे ठरलेले 2 शब्द आहेत. मित्रहो, बोलता बोलता एक गोष्ट लक्षात येते की आपण सगळे इथे शाळेचे विद्यार्थी आहोत, शिक्षक आहोत, सर्व शासकीय कर्मचारी आहोत. आणि मला असं वाटते की याच स्तरावर वंदे मातरमचं गीत गायलं जातं, पण शालेय जीवन संपल्यानंतर या सगळ्या राष्ट्रीय सणांचं महत्त्व थोडं कमी होत आहे. आपण धार्मिक सण आणि राष्ट्रीय सण दोन्ही सण खरं तर तितक्याच म्हणजे अतिउत्साहाने साजरे केले पाहिजे, ज्याच्यामध्ये तुमचं 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, 1 मे असेल, 2 ऑक्टोबर असेल, टिळक पुण्यतिथी असेल, असे अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टींमधून आपण आपल्या देशासाठी ज्यांनी प्राणांचं बलिदान केलं आहे त्यांचं स्मरण करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण का तीच त्यांना वाहिलेली खऱ्या अर्थाने श्रद्धांजली आहे. कवी कुसुमाग्रजांनी कुठेतरी लिहिलेलं एक गीत आहे, अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली नावात. किती शोकांतिका आहे की ज्या आपल्या या भारतभूमीला स्वतंत्र करण्यासाठी इतक्या वीरांनी बलिदान केलेलं आहे की ज्यांची नावं पण आपल्याला ठाऊक नाही आहेत. आणि ही नावं आपल्याला ठाऊक नसली तरी त्या सगळ्यांचं स्मरण करणं हे आपलं काम आहे. जेव्हा वेदमंत्राहून आम्हा गाणं म्हणलं किंवा लिहिलं त्यावेळेस एक लक्षात आलं की आपली जे भारतभूमी आहे याच्यावर अनेक ऋषी होऊन गेले ज्यांची नावं आपल्याला माहीत नाहीत, परंतु त्या ऋषींनी अनेक वेद लिहिले, अनेक मंत्र लिहिले. 1,500-2 हजारापूर्वी लिहिलेले हे वेद आणि मंत्र आजही आपल्याला माहीत आहेत. आणि तसंच 150 वर्षापूर्वी लिहिलेलं वंदे मातरमचं गीत आजही आपल्याला प्रत्येक जनमानसाच्या ओठावर रुळलेलं आहे. मला असं वाटतं की शेवटाकडे जाता जाता मी इतकंच म्हणेन की आपल्या या वंदे मातरमचं स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये महत्त्व असं होतं की या गीताने लोकांना क्रांती करण्यासाठी प्रवृत्त केलं. लोकांना आपल्याला स्वतंत्र व्हायलाच पाहिजे ही भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण केली. वर्तमान काळामध्ये या गीताने लोकांच्या मनामध्ये प्रेरणा जागृत केली. तर मला असं वाटतं की हेच गीत, हेच 2 शब्द वंदे मातरम हे भविष्यामध्ये निश्चितच आपला हिंदुस्थान हा महासत्ताक बनण्यासाठी कार्यभूत ठरतील. आणि ठरतील नाही तर ठरायलाच पाहिजे. यासाठी इथं बसलेल्या समस्त तरुण वर्गाची काय जबाबदारी
जबाबदारी आहे. तर मी एवढंच म्हणेन जाताना की तरुण वर्ग बेजबाबदार आहे का, तरुण वर्गाला काहीच कशाची पडलेली नाही आहे का, तर तसं नाही. मला असं वाटतंय की तरुण वर्ग बेजबाबदार असेल थोडा, नाही असं नाही, पण या तरुण वर्गाला सामाजिक जबाबदारीचं भान आहे. या तरुण वर्गाला सामाजिक जबाबदारीचं भान आपण द्यायचं आहे. ज्या तरुण वर्गाला आयतंच राष्ट्र ताब्यात मिळालं आहे त्यांची खरी ही जबाबदारी आहे की इथून पुढे हे राष्ट्र तुम्हाला चालवायचं आहे. मग हे राष्ट्र मी चालवायला मी काय करू, मी कसं करू. तर आजची तरुण पिढी ही प्रयोगशील आहे, कृतिशील आहे, कल्पनेत रमणारी आहे, स्वातंत्र्याच्या कल्पनेत रमणारी आहे. पण फक्त असं करून चालणार नाही, तर त्यांना प्रवृत्ती, त्यांना चेतना, त्यांना वाव आणि त्यांना स्फूर्ती ही आपल्यासारख्या पिढीच्या लोकांनी द्यायला पाहिजे. आपल्या पिढींनी त्यांना अभ्यासपूर्ण प्रत्येक गोष्टीची उत्तरं द्यायला पाहिजे. आणि आपण सगळ्यांनी मिळून आणि या तरुण पिढी मिळून एकमेकांच्या हातात हात घालून आपला देश बलाढ्य राज्य कसं होईल यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. आणि यासाठीच आपण शेवटपर्यंत प्रयत्न करू. आपल्या विकासाच्या प्रत्येक भागात योगदान देण्यासाठी आपली देशभक्त तरुण पिढी आपल्याच प्रयत्नातून उभी राहील अशी आशा करूया. आणि मला असं वाटतंय की आजच्या या दिवसासाठी पुन्हा एकदा मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते. आणि हाच वंदे मातरमचा घोष, हाच वंदे मातरमची गर्जना आपण इथून जाताना प्रत्येकाने आपल्या मनात साठवून जायचे. इथे जे जे काही आज होत आहे त्या प्रत्येकाचा अर्थ समजून घ्यायचा आहे आणि हे का आणि कशासाठी हे पण तुम्ही समजून घ्यायचं आहे. आणि असे कार्यक्रम मला असं वाटतंय की मुलांच्या मनामध्ये क्रांतीची मशाल पेटवण्यासाठी वारंवार होणं खूप जास्त गरजेचं आहे, ज्याच्यामुळे मुलं पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टींचा विचार करतील. स्वातंत्र्य काय आहे, पारतंत्र्य कसं होतं. मला असं वाटतंय की तुमच्याकडे खूप चांगलं शस्त्र मोबाईल नावाचं हातात आहे. यातून तुम्ही मिळेल तेवढी पारतंत्र्याची माहिती काढा. त्यांच्या काही चुका झाल्या, त्यांनी आपल्याला कसं स्वतंत्राच्या मार्गाकडे नेलं. प्रत्येक अमर हुतात्म्याने वैयक्तिक सुखाचा विचार केला नाही, तर फक्त देशाचा, देशभूमीचा, मातृभूमीचा एवढाच विचार केला आणि आपल्याला छान सुंदर असं आपलं राष्ट्र निर्माण करून दिलं आहे. त्या सगळ्यांना मी पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करते आणि माझ्या या व्याख्यानाला पूर्णविराम देते. जय हिंद, जय भारत, वंदे वंदे भारत माता की. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मॅडम. तर या होत्या सरेस हायस्कूलच्या शिक्षिका माननीय सौ रोटकर मॅडम. त्यांच्यासाठी पुन्हा एकदा आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचं. त्यांच्या ओघवत्या वाणीने आपल्याला वंदे मातरमचा इतिहास आणि आपल्यावर जी जबाबदारी टाकली ती आपण सर्वजण पार पाडणार आहात. यानंतर एक छोटासा मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. खूप खूप धन्यवाद साहेब. यानंतर श्री घाटवळ सर. यानंतर शेवटचा आणि गोड कार्यक्रम आभार प्रदर्शनाचा माननीय श्री स्वप्नील गुंजाळ सर यांना मी विनंती करतो की सर्वांचे आपण आभार मानावे. सर, घाटवळ सर. सर्वांचे थोडक्यात आभार व्यक्त करतो. त्याआधी तुम्हाला एक सांगतो की इथे वंदे मातरम गीताच्या सुरुवातीच्या एक 4 ओळी बोलल्या जातील, मगच आपण आपलं आसनावरनं उठायचं आहे. मी आपल्या नगराचे तहसीलदार आदेश डफळ साहेब यांचं मी या ठिकाणी आभार मानतो. तसंच आपल्या वक्त्या दीपाली रोटकर मॅडम यांचंसुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. खूप चांगलं आपल्याला त्यांचे विचार ऐकायला मिळालेले आहेत. आणि आपल्या पोलीस ठाण्याचे PSI कांबळे साहेब यांचंसुद्धा मी या ठिकाणी आपला आभार मानतो. आणि आपल्या सरस हायस्कूलचे मुख्याध्यापक राणे सर ज्यांनी आपल्याला या कार्यक्रमासाठी आपला प्रशस्त असा ग्राउंड मैदान उपलब्ध करून दिलं आहे, त्यांचंही मी आभार मानतो. आणि उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर या सर्वांचा मी आभार मानतो. आणि इथे जमलेले सर्व आपले विद्यार्थी, कर्मचारी या सर्वांचं मी आभार मानतो. साऊंड सिस्टीम भायदे याचासुद्धा ज्यांनी आपला आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला आहे याचासुद्धा आभार मानतो. आणि आजचा कार्यक्रम वंदे मातरम गीताने आपण याचा समारोप करणार आहोत.
उपस्थित सर्वांना विनंती आहे की आपण वंदे मातरमसाठी उभे राहायचं आहे. वन्दे मातरम् वन्दे मातरम् सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्यश्यामलां मातरं वन्दे मातरम् शुभ्रज्योत्स्नां पुलकितयामिनीं उल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं वन्दे मातरम् वन्दे मातरम्। भारत माता की